नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदेश भागवत, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आणि शेतकरी मित्रांसाठी आपण जे प्रॉडक्ट दिलेले आहेत तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांना ह्या प्रॉडक्टची काय रिझल्ट आलेले आहेत। दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव संभाजी मल्हारी रुपनेर। बरं, तुमचं गाव? गारकुलवाडी कानूर मेसाई। तर कांदा पिकासाठी आपण कुठले प्रॉडक्ट वापरले होते? आम्ही स्टार्टिंगला हे RPS 76 सोडलं होतं। हां, त्यानंतर त्याच्यासोबत आपण सॉइल गार्ड सोडला होता, एक बुरशीनाशक। त्याच्यानंतर आपण बॅक्टेरिया किट एक वापरला होता। त्याच्यानंतर खताची प्रोमची बॅग टाकल्या होत्या, बॅगचा वापर केला। हो। बरं, वापर केल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट आला? RPS वापर केल्यानंतर मुळ्यामध्ये वाढ झाली चांगल्या प्रमाणात। बरं, आणि हे किट सोडल्याच्या नंतर कांद्याच्या माना बनल्या, पात वाढली आणि कांद्याची साईज चांगली झाली। त्याच्यामध्ये आपण नंतर एक मला वाटतं 2 महिन्याचा कांदा ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपण गोरस अल्ट्राच्या स्लरी सोडल्या होत्या। हो, सोडल्या होत्या। त्याच्यानंतर काय रिझल्ट आला? कसं काय त्याचा रिझल्ट काय? एक मालाला गोल आकार आला चांगला, एक कलर आला शायनिंग मालाची, चांगल्या प्रकारे साईज चांगली निघली, हो, कलर एक चांगला आलेला आहे। आणि तुमचं जे आहे कांदा जे सडण्याचं जे प्रमाण आहे ते थांबलंय, खूप कमी प्रमाणात आहे सडण्याचं प्रमाण, म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी चालेल। तर तुम्ही ही जी खत औषध आहेत, आपलं सॉइल गार्ड असेल किंवा RPS 76 आहे, बॅक्टेरिया किट असेल, प्रोमची बॅग आणि गोरस अल्ट्राच्या ज्या स्लरी आहेत त्या वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहेत? हो, समाधानी आहेत ना। नक्की नक्की नक्की। मित्रांनो, आता आपला संपूर्ण कांदा किती होता? एक 5 एकरचा प्लॉट होता। 5 एकरचा प्लॉट होता, संपूर्ण धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून केला? हो, संपूर्ण। बर, आता कांदा निघला किती? 5 एकरी जो आहे, आता आपला कांदा जो होता तो टप्प्याटप्प्या होता। सुरुवातीला जे काढलाय कांदा तर त्याला पिशव्या किती निघल्या? सुरुवातीला 2 एकर काढले, तर 200 पिशवी भरली। 200 पिशवी। आता एक जवळजवळ 1.5 एकर काढले, 150 पाऊंड 200 पिशवी भरती, आता भरली। बाकी काही शिल्लक आहे अजून काढण्यात चालू आहे? टप्प्याटप्प्यात असल्यामुळे अजून काही काढली नाही, बाकी आहे। मग आता शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की धन्वंतरी कंपनीची जी खत औषध आहेत शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत का? हो, वापरले पाहिजे, जरूर वापरले पाहिजे। त्याचे म्हणजे कोणतंही अपायकारक असं नाही, सेंद्रिय फायदाकारक आहे, सेंद्रिय खत आहे, केमिकल कोणतंही नाही, केमिकल युक्त नाहीये। आणि यात माल म्हणजे असं नाही का खराब होण्याची शक्यता खूप कमी आहे। तसं केमिकल खताने ना कांद्याची सड होती, भरपूर प्रमाणात कांदा सडतोय। यात आम्ही आता जे वापरलंय ना, यात कांदा अजून कुठं सडला मला अजून आढळला नाही। नक्कीच खत औषध वापरल्यामुळे समाधानी आहे? हो, नक्की समाधानी आहे। शेतकरी मित्रांनी पण वापरले पाहिजे, जरूर वापरले पाहिजे। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि धन्यवाद।